हाय गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. इथे मी वांग्याची कापं बनवली होती. वांगा आणि बटाटा एक टाकला होता, त्याची कापं बनवली होती. लागणारं सामान इथे वांगी कापून घेतलेली आहेत आणि ती पाण्यात ठेवलेली आहेत. इथे तांदळाचं पीठ, मीठ, हळद, मसाला, इथे धना पावडर, बेसन आणि अद्रक लसूणची पेस्ट. सर्वात आधी मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती 2 चम्मच आहे. जे माझ्या हातामध्ये जो चम्मच आहे ना, तेच 2 चम्मच मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. त्याच्यानंतर हळद घ्यायची आहे, थोडीशी जास्त नाही टाकायची आहे. छोटा 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद टाका. मग त्यानंतर मी हे घेतलेलं आहे धना पावडर 2 चम्मच टाकले. जसं आपण मच्छी फ्राय करतो ना, तसंच करायचं आहे. मसाला भरपूर लागणार आहे, कारण की मी ते मिरचीचा वापर नाही करत आहे तिखटसाठी, म्हणून मसाला मी 4 चम्मच, छोटे 4 चम्मच टाकले आहेत. आणि जर मोठे घ्यायचे असेल तर 2 चम्मच. चवीपुरतं मीठ, इथे मी छोटे 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचे. बेसन 2 चम्मच टाकलेलं आहे आणि पाणी टाकून ना, ते थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घ्या व्यवस्थित. हे ते मी दाखवते, याच्यात अजून मी पाणी नाही टाकलेलं आहे, आणि थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. लगेच आपण गॅस चालू करून तवा ठेवूया. हे मिक्स होईपर्यंत, करून घेईपर्यंत तवा आपला चांगला तापेल. हे बघा झालं मिक्स. हे बघा आपलं हे रेडी झालेलं आहे. तेल टाकले मी तव्यावरती, आणि हे शॅलो फ्राय करायचं आहे, डीप फ्राय नाही करायचं. जसं आपण मच्छी कशी शॅलो फ्राय करतो तशी शॅलो फ्राय करायची आहे. मिक्स करून ते घ्यायचे, त्याला ते बॅटर लावायचं आहे. हे पाण्यातच ठेवा, हे कापल्यावरती, नंतर ते काळी होऊन जातील सगळी वांगी. हे मच्छीसारखं मी आता फ्राय करायला लागलेले, त्याला मी सगळं वरून लावणार आहे. ते दिसत नाही एवढं खास. आणि तांदळाचं पीठ घेतलं होतं ना आपण, ते हे बॅटरमध्ये मिक्स करून मग तांदळाचं पीठ लावून आणि मग तेलामध्ये आपण फ्राय करणार आहे. तोपर्यंत तेल माझं किती तापलं, तवा काळा काळा व्हायला लागलाय. सेम इथे कढीपत्ता टाकला ना तेलामध्ये तरी चालेल, जसं आपण मच्छीसाठी टाकतो, किंवा नाही टाकला तरी चालेल. हे बघा, आणि तांदळाचं पीठ माझं ना असं एकदम जाडं आहे, असं वाटलेलं दरदर आहे, एकदम पीठ नाही आहे, असं एकदम सॉफ्ट पीठ नाही आहे. मी ना मिक्सरमध्येच तांदळाचं पीठ वाटून घेतलेलं आहे. थोडेसे तांदूळ आहेत ना, धुवून सुकवून आणि मिक्सरला लावलेले होते. मग ते मच्छी फ्राय करण्यासाठी आणि असं काय असेल तर मी तेच वापरते. सेम तसंच सगळं करून घ्यायचं आपल्याला. ते बॅटर लावून मग त्याच्यामध्ये तांदळाच्या पिठात टाकून तेलामध्ये सोडायचं आहे. असं सगळं करून घ्या. आणि इथे तेल उडलं माझं, हळू करा, तेल उडू शकतं हातावरती. हे बघा, ह्या बॅटरमध्ये असं मच्छीसारखं लावा. सेम आपण फिश फ्राय करतो ना, तसंच सॅलो फ्राय. त्याच्यामध्ये लावलं, त्याच्यामध्ये डुबवलं आणि ऑइलमध्ये सोडलं. अशा प्रकारे सर्व करून घ्या. हे सगळ्यांना आता ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, उलटसुलट करून चांगला कलर चेंज होईपर्यंत. छान लागतं, एकदा ट्राय करून नक्की बघा. फिशसारखंच लागतं. जो आता आपला मार्गशीर्ष महिना चालू आहे, नॉनव्हेज लवरसाठी ठीक आहे, बेस्ट ऑप्शन आहे.